बहिणींना मिळणार गिफ्ट, संक्रांत गिफ्ट. संक्रांत गिफ्ट काय? त्याचबरोबर महिलांना मिळणार आहेत मोफत वस्तू. मोफत वस्तू देखील मिळणार आहेत. महिलांसाठी आनंदाची बातमी. सरकारच्या माध्यमातून वस्तूंचं वाटप, संक्रांतीचं गिफ्ट, सोबतच डिसेंबरचा हप्ता सुद्धा आणि जानेवारीचे हप्ते सुद्धा मिळणार आहेत. जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून खुशखबर. अशातच मोठी बातमी समोर आलेली आहे. महिलांसाठी मोठा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे. काही महिलांची धाकधूक वाढलेली आहे. पहा, डिसेंबरचे पैसे जमा झाले असतील, काहींना जमा झाले नसतील, पण आता या ठिकाणी डिसेंबरचा जो हप्ता आहे उरलेल्या महिलांना मिळणार की नाही, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे. सरकारने मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे. योजनेचा जो हप्ता महिलांच्या अकाउंटमध्ये पडला की महिला खुश होतात, बँकांसमोर रांगा लावतात, बँकांपुढे गर्दीची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते पैसे काढण्यासाठी. आत्तापर्यंत 6 हप्ते जमा झाले. आता प्रतीक्षा आहे 7व्या हप्त्याची. 7वा हप्ता वाढवून मिळणार, कारण संक्रांतीला सरकारकडून महिलांना ॲडव्हान्स मिळणार, बोनस मिळणार, अशा अनेक बातम्या तुम्ही पाहत आहात. त्याचबरोबर लाभार्थ्यांची संख्याही वाढलेली आहे. 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ या अगोदर देण्यात आलेला आहे. परंतु आता लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अपात्रतेच्या यादीत तुमचं नाव नसलं पाहिजे, कारण जर तुमचं अपात्र महिलांच्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला इथून पुढं पैसे मिळणार नाहीत. राहिलेला डिसेंबरचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही. मग गिफ्टचं काय? सोबतच गिफ्ट देखील मिळणार होतं. त्या गिफ्टचं काय तेही आपण पाहणार आहोत. संक्रांतीचं गिफ्ट, महिलांना वाटप, सोबतच 10 नवीन वस्तूंचाही सरकारने महिलांना लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनेक माझ्या माता भगिनी असतात ज्यांना या ठिकाणी जुलै-ऑगस्टपासूनचे पैसे एकखटे आले असतील, एकदम आलेले असतील. 9,000 रुपये तुम्हाला आलेले असतील. पण आता काल एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. ब्रेकिंग न्यूज आहे. महाराष्ट्रातील सर्व तमाम लाडक्या बहिणींसाठी 10,000 लाडक्या बहिणी अपात्र. लाडकी बहीण योजनेमध्ये लाखो महिला ज्या आहेत त्या अपात्र होत आहेत. अपात्रतेचे कारण काय आहेत? अपात्र महिलांना इथून पुढं पैसे मिळणार नाहीत. जर डिसेंबरचा हप्ता देखील राहिलेला असेल तर तोही मिळणार नाही. असा काय निर्णय झालेला आहे तोही आपण पाहूया. गिफ्ट संदर्भात देखील माहिती आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. चॅनलवर तुम्ही प्रथम आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात कालच सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी हा निर्णय माध्यमांशी बोलताना सांगितलेला आहे. माध्यमांना हा निर्णय त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय. अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्यांची आता गळचंती होणार आहे. आता ते अटळ आहे. या ठिकाणी पहा, ज्या महिला अपात्र होत्या तरी त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांना पैसे आले. निवडणुका होत्या म्हणून सरकारने देखील सर्व महिलांना सरसकट वाटप केलं, सरसकट पैसे दिले. जी महिला फॉर्म भरेल तिला योजनेचा लाभ. पैसे फॉर्म भरला, लाभ मिळाला, फॉर्म भरला, लाभ झाला, लाभ मिळाला. कारण विधानसभा निवडणुका. आता निवडणुका संपल्या, सरकार स्थापन झालं, खाते वाटप झालं, सर्व सुरळीत झालं आणि लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली. होय, लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या अगोदर महिला बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की कोणत्याही महिलांना वगळण्यात येणार नाही. परंतु आता कालपासून त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत, अगोदर पैसे घेतलेल्या ज्या महिला आहेत त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. त्या निकषामध्ये बसत नसतील तर त्याचे पैसे जे आहेत ते बंद आहेत. त्यांचे पैसे बंद. नेमके निकष कोणते होणार? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार. पडताळणीनंतर लाडकी होणार दोडकी. या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. अर्जांची जी आहे ती पडताळणी होणार का? तर लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे.
तुम्ही लाभ घेतलेला असेल अगोदर, पण इथून पुढं पैसे मिळणार नाहीत तुम्हाला जर तुम्ही यामध्ये बसत नसाल, योजनेमध्ये बसत नसाल. अगोदर तुम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी होता, आता सरकार तुम्हाला दोडकी बहीण करणार आहे. या ठिकाणी पाहू शकता. कारण म्हणजे निकषात बसत नसतानाही योजनेचा लाभ घेणाऱ्यांची आता चांगलीच या ठिकाणी फजिती जी आहे किंवा त्यांना या योजनेपासून वंचित सरकार करणार आहे. त्यांना इथून पुढं लाभ जो आहे तो दिला जाणार नाही. यामुळेच महिलांची धाकधूक वाढलेली आहे. अपात्र असतानाही पैसे घेतलेल्या लाडक्या बहिणींचं काय? आता हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांचे पैसे परत जाणार का? 9,000 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत सरकारकडून आलेले आहेत. मग हे 9,000चे 9,000 सरकार वापस घेणार का? कारण तुम्ही तर योजनेमध्ये बसत नव्हता, तरी पण तुम्हाला पैसे आले. तुम्ही इन्कम टॅक्स भरत होता, तरी तुम्हाला पैसे आले. तुम्ही चारचाकी होती तुमच्याकडे, तरी तुम्हाला पैसे आलेले. अशा अनेक निकष होते ज्या तुम्ही निकषामध्ये बसत नसतानाही तुम्हाला पैसे आले होते. मात्र आता हे निकष काटेकोरपणे तपासण्यात येत आहेत आणि ज्या बहिणी योजनेमध्ये बसत नव्हत्या त्या बहिणींना योजनेतून अपात्र बाद करण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. स्वतः महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ही माहिती जारी केलेली आहे. कुठलीही अफवा नाही, कुठलीही फेक न्यूज नाही. लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. सोबतच पहा, आता संक्रांत जवळ आलेली आहे आणि संक्रांती अगोदर महिलांना जानेवारीचा हप्ता सरकारकडून मिळाला पाहिजे. संक्रांतीचं गिफ्ट मिळणार अशा बातम्या होत्या. महिलाही खुश होत्या की चला बाबा, आता आपल्याला पुन्हा एकदा 3,000 रुपये अकाउंटला जमा होणार. संक्रांती अगोदर हे पैसे आपल्याला मिळणार. परंतु आता या गिफ्टच्या संदर्भात बातम्या येत असतानाच काल एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला. तो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी होणार आणि यामध्ये ज्या महिला बसत नसतील त्या महिलांना लाभ सरकारकडून देण्यात येणार नाही. अतिशय महत्त्वाचा निकष, अतिशय मोठा निर्णय याला आपण म्हणू शकतो. लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांची संख्या सरकार आता कमी करणार आहे. पहा, खूप मोठा निर्णय आहे. मग संक्रांत गिफ्टचं काय? गिफ्ट कधी मिळणार की नाही? जानेवारीचा हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता 1,500, 2,100 रुपये, 3,000 किती मिळणार? या संदर्भात ऑफिशियल निर्णय सरकारने घेतलेला नाही. सरकारने आणखीनही घेतलेला नाही. जानेवारीचा हप्ता तुम्हाला संक्रांती अगोदर मिळण्याची अपेक्षा आहे. आता पाहू हा हप्ता नेमका कधी आपल्या अकाउंटला जमा होतो. सरकारकडून नेमकी कधी पैसे किती आणि कधी हे पैसे आपल्या अकाउंटला जमा करण्यात येतात. खूप महत्त्वाचा निर्णय सरकारने काल घेतलेला आहे आणि या निर्णयाला धरूनच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे की जानेवारीचा हप्ता किती, कधी, किती महिलांना जमा होतो, किती रुपयाचा हप्ता किती महिलांना जमा होतो. या संदर्भात कोणतीही ऑफिशियल अपडेट आली तर ती तुम्हाला चॅनलवर कळवण्यात येणार आहे. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.